जय हिंद मित्रांनो. खो खो विश्वचषक 2025 याबद्दलची सगळी उपयुक्त माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. तरी सगळ्यांनी नोट्स वगैरे काढून घ्या. 2025 मध्ये प्रथमच याचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियमवर याचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन दर 2 वर्षांनी करण्यात येणार आहे. आता 2025 मध्ये आयोजन केले होते नवी दिल्ली येथे. आता पुढील आयोजन 2027 मध्ये करण्यात येणार आहे. दुसऱ्या विश्वचषकाचे आयोजन बर्मिंगहॅम इंग्लंड येथे करण्यात येणार. एकूण 23 देशांच्या टीमांनी सहभाग नोंदवला आहे 2025 मध्ये. एकूण टीम पुरुष 20 टीमांचा सहभाग होता आणि महिला 19 टीमांचा सहभाग होता. 13 ते 19 दरम्यान आयोजन करण्यात आले होते खो खो विश्वचषक 2025चे. याचे ब्रँड अँबॅसेडर होते सलमान खान आणि सह ब्रँड अँबॅसेडर होते टायगर श्रॉफ. याचे आयोजन खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघ यांनी केले होते. या खेळांचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले होते. विजेता संघ आहे पुरुष महिला भारत. ही अत्यंत प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी. उपविजेता संघ आहे पुरुष व महिला नेपाळ. भारतीय पुरुष संघाचे कर्णधार होते प्रतीक वाईकर महाराष्ट्र. भारतीय महिला संघाचे कर्णधार होते प्रियंका इंगळे महाराष्ट्र. या दोघी महाराष्ट्रातून आहेत. हे पण अत्यंत प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी. खो खो खेळाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. एकूण 12 खेळाडू असतात पण मैदानात 9 खेळाडू खेळतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.